इयत्ता 6वी जनरल सायन्स. धडा कितवा चालू आहे आपला? चौथा. पहा, आणि धड्याचं नाव काय आहे? डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर आपत्ती, मॅनेजमेंट व्यवस्थापन. आणि आज याचं आपलं लेक्चर क्रमांक 4 चालू आहे. आज आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचंय फर्स्ट एड. फर्स्ट एड याला मराठीमध्ये म्हणायचो प्रथमोपचार. प्रथमोपचार. हो सर, मराठी सुद्धा शब्द अवघड आहे हो, मग सोपा करून सांगतो. प्रथम उपचार. हो, प्रथम उपचार म्हणजे कोणते उपचार? सर, उपचार तर डॉक्टर लोक करतात. हो, पण लक्षात घ्या, प्रथम उपचार कशाला म्हणायचं? फर्स्ट एड कशाला म्हणायचं? की दवाखान्यात जाण्यापूर्वी. व्हॉट आय एम सेइंग? मराठीत ऐकून घ्या व्यवस्थित. दवाखान्यात जाण्यापूर्वी, दवाखान्यात जाण्यापूर्वी जी काय उपचार केले जातात त्याला म्हणायचं प्रथमोपचार. काय म्हटलं मी? दवाखान्यात जाण्यापूर्वी जे उपचार केले जातात त्याला काय म्हणायचं? प्रथमोपचार. ओके सर, एक्झाम्पल सांगा बरं आम्हाला एखादं. सांगतो की आपल्या घरामध्ये समजा तुम्ही पडला. तुम्ही म्हणता सर आम्ही काय पडा? तुम्हीच पडा ना. बरं, मी पडलो, बरोबर आहे. हाताला खरचटलं, माझ्या सायकल खेळताना पडलो, हाताला खरचटलं, घरी आलो रडत. हो, तिकडून तिकडे जातो का दवाखान्यात? नाही, पहिल्यांदा घरी जातो रडत. आणि मग आपल्याला मग आई थोडं रागवते, पण काय टाकते? हळद वगैरे टाकते की नाही ते जखमीला. मग डॉक्टर काकाकडे घेऊन जाते. ते हळद वगैरे टाकणं सुद्धा काय आहे? प्रथमोपचार आहे. काय आहे? प्रथमोपचार. हो, मग कसं काय काय म्हटलं मी मराठीमध्ये? दवाखान्यात जाण्यापूर्वी जे काय उपचार केले जातात त्याला प्रथमोपचार म्हणतात. तर मग आता हे इंग्रजीत सांगायचं. काय 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 म्हणायचं बघा. सम इमिजिएट एड. सम इमिजिएट. इमिजिएट म्हणजे ताबडतोब. हो, नाही तर सकाळी सायकलवर पडल्या संध्याकाळी हळद टाकली असं नाही, ताबडतोब टाकतो. सम इमिजिएट एड. एड म्हणजे उपचार. सम इमिजिएट एड गिवन बिफोर मेडिकल ट्रीटमेंट. गिवन म्हणजे दिल्या जाते, बिफोर म्हणजे अगोदर, मेडिकल म्हणजे वैद्यकीय, ट्रीटमेंट म्हणजे उपचार. हो, दवाखान्यात डॉक्टर काकाने जे उपचार करण्याच्या अगोदर जी ट्रीटमेंट दिल्या जाते इज कॉल्ड, त्याला काय म्हणायचं? फर्स्ट एड. त्याला काय म्हणायचं? फर्स्ट एड. मग अशा आपल्याला काय बघायचं आता? फर्स्ट एड्स बघायच्या. आता आपल्याला वेगवेगळ्या काय दिल्या? तर कंडिशन्स दिल्या, तर स्थिती दिलेली की अशा वेळेस फर्स्ट एड कोणती द्यायची. तर पहिल्यांदा जे आहे ते आहे एक्सटर्नल ब्लिडिंग. एक्सटर्नल ब्लिडिंग. आता पहिल्यांदा शब्द तर तुम्ही पाठ केलेत, पण नाही पाठ केल्यावर माझं काहीच पर्याय चालणार नाही बरं का. हो, नाही तर मी इकडे आपली इंग्रजी बग 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 करायची, तुम्ही शब्दच पाठ करायचे. हो, एक्सटर्नल आणि ब्लिडिंग. ब्लिडिंग म्हणजे रक्त निघणं. एक्सटर्नल, एक्सटर्नल म्हणजे बाह्य. शब्दशः अर्थ घेतला तर बाह्य. हो, आणि त्याच्या विरुद्ध शब्द इंटरनल, अंतर्गत. ह्या बा, जे रक्त आलेलं दिसतं ते एक्सटर्नल. एकदम सोपं. जे रक्त आलेलं दिसतं ते एक्सटर्नल. मग आणि जे कधी कधी काय होतं, आतल्यात सुद्धा पोटामध्ये, मेंदूमध्ये सुद्धा ब्लिडिंग म्हणजे रक्त येणं, रक्तस्राव होतो, त्या इंटरनल ब्लिडिंग म्हणायचं. ते दिसत नसते. पण आपण सायकलवरून पडलो, घरात पडलो, खरचटलं, लागलं, जखम झाली की जे रक्त येतं त्याला काय म्हणायचं? एक्सटर्नल ब्लिडिंग. अशा वेळेस आपण काय करायचं की पहिल्यांदा काय, फर्स्ट समजा तुमच्यापैकी एखाद्या मित्र पडला, त्याला एक्सटर्नल ब्लिडिंग चालू झाली, तर सगळ्यांना काय, पहिल्यांदा काय करा? मेक द पर्सन. मेक म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेन, अजून थोडा सोपा शब्द आस्क म्हणेन. त्याला सांगा, आस्क द पर्सन
कसं आहे तर ask the person to sit or lie down. Lie down comfortably. हो, तुमचा मित्र मैत्रीण कुणीला कोणाला लागलं एक्सटर्नल ब्लिडिंग व्हायला तर पहिल्यांदा काय करायचं, ए बाई ए बाबा तू शांत बस, उड्या हाणू नकोस, बोंबलू नकोस, बस शांत, पडलास ना. हो, असं त्याला शांत बसवायचं किंवा शक्य झालं तर लाय डाऊन. आणि ती कम्फर्टेबली म्हणजे आरामशीरपणे त्याला काय करायचं, बसवायचं किंवा लाय डाऊन करायचं. पहिल्यांदा करायचं, नाही तर त्याचं काय आहे, तो उभाच आहे, त्याचा डान्स चालू आहे आणि असं मग फर्स्ट एड देता येईल की तुम्हाला, नाही. पहिल्यांदा आज काही म्हणजे सांगा त्याला, ए बाबा पडलास ना, पडू नये, पडलास, शांत बस, व्यवस्थित बस, कम्फर्टेबल लाय डाऊन हो. तर हे काय आहे, आज द पर्सन टू सिट ऑर लाय डाऊन कम्फर्टेबली. आणि त्याच्यानंतर काय करा, क्लीन द ब्लीडिंग पार्ट. नंतर काय करा, तो जो ब्लीडिंग पार्ट आहे हाताचा असो पायाचा असो तो काय करा, स्वच्छ करा. हो, त्याच्यात असं व्यवस्थित करायचं, धसून सुळ्यावानी स्वच्छ नाही करायचं, त्याने ती आरडायला लागलाय, नाही. क्लीन विथ वॉटर. हो, शक्य झालं पाण्याने क्लीन करायचं, काही होत नाही, तात्पुरतं थोडं पाणी टाकायचं आणि तो त्याच्यामध्ये माती वगैरे काही लागलेली असेल तर ते काय करायचं, स्वच्छ करायचं. आणि कीप दॅट पार्ट अबोव द लेवल ऑफ हार्ट. कीप दॅट पार्ट अबोव द लेवल ऑफ हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. कुठं असतं हृदय, बरोबर आहे, डाव्या बाजूला इथं असतं हृदय. आणि मग काय आहे की तो पार्ट काय करा, समजा माझ्या पायाला लागलं तर तो हृदयाच्या वरी करायचा. असो उभा असताना जाईल का, नाही, झोपवायचं आणि तो पाय काय करायचा, असा उचलायचा, जेणेकरून आपण झोपल्यानंतर त्या पाय जिथून जो ब्लिडिंग पार्ट आहे त्याची हृदयाच्या वर किंवा इथं लागलं तर हा हात खाली आहे, बरोबर आहे की नाही, हृदयाची पोझिशन इथं आहे. मग हा हात काय करायचा, थोडासा असा वरी. त्यानं काय होतं की काय होतं, ब्लिडिंग कमी होते. तर हे काय करायचं, हे लागल्यानंतर सगळ्यात पहिलं आणि घरी घेऊन जायचं त्याला आणि दवाखान्यात जायचं का, एवढ्यावर थांबायचं का, नाही. हे फक्त दवाखान्यात जायच्या अगोदर आहे, एक्सटर्नल ब्लिडिंग झालं तर. त्यानंतर पुढे काय आहे, पुढे आहे आपल्याला बर्न्स अँड स्कार्ड. दुसरं काय आहे, बर्न्स अँड स्कार्ड्स. शब्द पाठ करा बरं का. बर्न म्हणजे जळणे आणि स्काल्ड म्हणजे भाजणे. हो, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा चुकून बर्न्स अँड स्कार्ड्स येतात. बर्न्स म्हणजे जळणे आणि स्काल्ड म्हणजे भाजणे. तर याचे दोन प्रकार आहेत बरं का. कधी कधी ह्या ज्या बर्न्स असतात त्या मायनर बर्न्स असतात. मायनर म्हणजे थोड्या प्रमाणात असतात आणि कधी कधी फार मेजर असतात, मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा असतात. हो, तवा पोळाला मायनर बर्न आहे, तवा पोळाला गरम होता किचनमध्ये होता, चुकून पोळाला. पण कधी कधी मेजर बर्न सुद्धा होतात, मोठ्या प्रमाणावर सुद्धा जळ म्हणजे होतं की हातला भाजलं एवढं मोठं, हो अगदी कोपरापर्यंत, ते मेजर बर्न आहे. आता म्हणून आपण पहिल्यांदा काय म्हणू, मायनर बर्न्स असतील तर काय करायचं, मायनर म्हणजे कमी प्रमाणामध्ये. समजा मायनर बर्न्स आहे, मायनर म्हणजे कमी प्रमाणामध्ये. मायनर बर्न्स असतील तर पहिल्यांदा काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा इंज्युअर्ड पार्ट शुड बी वॉश्ड. इंज्युअर्ड पार्ट शुड बी काय आहे, वॉश्ड विथ वॉटर. वॉश्ड विथ वॉटर किंवा आर हेल्ड अंडर वॉटर. हो, जो जळालेला भाग आहे, भाजलेला
भाग आहे इंज्युअर्ड. इंज्युअर्डचा काय असतो म्हणजे जो जिथं जखम झाली, इंजुरी झाली आहे, भाजले जळलंय, तो काय करा पाण्याने वॉश करा. किंवा बऱ्याच वेळा काय असतं की ते वॉश करणं नाही जमलं तर कमीत कमी नळाची तुटी चालू करून त्याच्या खाली धरा. बरेच जण म्हणतात भाजू रे बाबा पाणी नको टाकायचं, पाणी नको टाकायचं, पण आपलं पुस्तक काय सांगतं टाका. हो, जो इंज्युअर्ड पार्ट आहे तो इंज्युअर्ड पार्ट काय करा थंड पाण्याने धुवा. किंवा धुणं शक्य नसेल, हो समोरचा आरडला तर कमीत कमी काय करा नळाची तुटी चालू करा आणि त्याला तो भाग त्याच्या खाली धरा. त्यानंतर काय करायचं, गिव्ह व्हिक्टिम, गिव्ह काय आहे बघा, गिव्ह द व्हिक्टिम वॉटर टू ड्रिंक किंवा गिव्ह वॉटर, मी थोडंसं करेक्ट करतो बरं का, टू व्हिक्टिम फॉर ड्रिंकिंग. हो, नुसतं त्याच्या जखमेवर भाजलेल्या याच्यावर पाणी टाकू नका. आता गुरुजी व्हिक्टिम काय, व्हिक्टिम व्हिक्टिम VICTIM, VICTIM, व्हिक्टिम म्हणजे बाधित व्यक्ती. VICTIM, व्हिक्टिम म्हणजे बाधित व्यक्ती. हो, ज्याचं जळालं त्याला व्हिक्टिम म्हणायचं, बाधित व्यक्ती. हो, नुसतं पाणी नका टाकू, बिचाऱ्याला पाणी प्यायला पण द्या. तर ते जे आहे तर गिव्ह वॉटर टू व्हिक्टिम फॉर ड्रिंकिंग. त्यानंतर काय करा, क्लीन द वुंड विथ कॉटन स्वॅब. नंतर ती काय शक्य असेल तर बघा, नसेल तर राहू द्या. क्लीन द वुंड विथ कॉटन स्वॅब अँड antiseptic सोल्युशन. बघा नीट लक्ष द्या. हो, कॉटन स्वॅब. सध्या स्वॅब हा शब्द फार गाजलाय, पण कॉटन स्वॅब म्हणजे काय आहे. हो, कॉटन स्वॅब म्हणजे कापसाचा बोळा. हो हो, नाही तर म्हणलं ना सध्या सगळ्यात जास्त गाजलेला सध्या शब्द आहे स्वॅब. हो, तिथं सुद्धा ते कॉटनचाच बोळा वापरतात. तर कॉटन स्वॅब काय असतो, कापसाचा बोळा. आणि अँटीसेप्टिक सोल्युशन. अँटी म्हणजे विरुद्ध, सेप्टिक म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आणि सोल्युशन म्हणजे द्रव पदार्थ. हे आपल्या घरी कोणते कोणते अँटीसेप्टिक सोल्युशन आहेत, करेक्ट, डेटॉल, डेटॉल डेटॉल. हो, त्यानंतर सॅव्लॉन आहेच ना. हो, हँड वॉश नाही बरं का, ते सोल्युशन येतात, आता ते औषधं येतात. आणि मग काय करायचं, किंवा आयोडीन. तर ते कापसाचा गोळा घ्यायचा, त्याच्यावर ते डेटॉल टाकायचं आणि त्या डेटॉल कशाला लावायचं, त्या भाजलेल्या भागाला लावायचं शक्य असेल तर. नंतर काय करायचं, इथं सांगितलेले अजून लक्षात घ्या, आपण 6वीची मुलं येतं ह्या बन्स आणि स्कार्ड मध्ये अजून काय सांगितलंय, इकडं लिहितो वाटल्यास म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बर्न्स आणि स्कार्ड मध्ये अजून काय सांगितलंय की तिथंच ते मुद्दा चालू आहे आपल्याला. इथं सांगितलंय डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट. बरोबर का, शब्द खूप येले इंग्रजीचे. हो, डू नॉट अप्लाय, अप्लाय म्हणजे लावणे, डू नॉट लावू नका. काय लावू नका, ऑइली म्हणजे तेलकट, ऑइंटमेंट, ऑइंटमेंट म्हणजे मलम. हो, एखादा असं दुर्घटना घडली की बरेच जण पळत येतात, हे मलम तर, हे विकशी. हो, काही म्हणतात हा हे विकोची क्रीम लाव, कुठं मलम लाव. त्यांना सांगायचं आमच्या 6वीच्या पुस्तकात सांगितलंय डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट. ऑइली म्हणजे तेलकट. हो, ह्याच्यामध्ये सगळा तेलकट काय असतो, भाग असतो. सांगितलंय म्हणायचं आमच्या पुस्तकामध्ये छे 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 आम्ही लावणार नाही. आणि काय केलं, कव्हर द वुंड युजिंग ड्राय ड्रेसिंग. आणि नंतर याला दवाखान्यात घेऊन जायचे की नाही, घरी ठेवायचे नाही, दवाखान्यात पण घेऊन जायचे. आणि दवाखान्यात घेऊन जाताना काय करायचंय, कव्हर द वुंड विथ ड्राय म्हणजे कोरडी ड्रेसिंग. हे पहा, हा बघा काय, कव्हर म्हणजे झाकणे, उंड म्हणजे जखम, ड्राय म्हणजे कोरडी आणि ड्रेसिंग, ड्रेसिंग म्हणजे वर एखादी पट्टी वगैरे लावायची.
नसल तर स्वच्छ कोरडा रुमाल. स्वच्छ कोरडा रुमाल, ड्राय ड्रेसिंग. त्याला काही मलम वगैरे लावायचं नाही. नंतर त्या ड्रेसिंगला, त्या रुमालाला काही अँटीसेप्टिक सोल्युशन वगैरे लावायचं नाही. हे काय आहे? मायनर बर्न असेल तर काय म्हटलं मी? इंज्युअर्ड पार्ट पहिल्यांदा काय करायचा? वॉश करायचा. वॉश करणं शक्य नसेल तर हेड अंडर वॉटर. नंतर व्हिक्टिमला काय करायचं? पाणी द्यायचं प्यायला. त्याची उंड क्लीन करायची कॉटन स्वॅबने, अँटीसेप्टिक सोल्युशननं. आणि दोन गोष्टी कोणत्या करायच्या नाहीयेत? मलम लावायचा नाही आणि कोणतंही भिजून पट्टी वगैरे लावायची नाही. कोरडा रुमाल, ड्राय ड्रेसिंग करायचं. पण हे झालं मायनर बर्न्स. पण कधी कधी बर्न्स कशा असतात? सिरियस बर्न सुद्धा असतात. हो, मायनर ठीक आहे, हो थोडस भाजलंय, पण कधी कधी काय असतं? सिरियस बर्न सुद्धा असतात. हो, मोठालं भाजलेलं असतं, गंभीर. सिरियस म्हणजे गंभीर होतो शब्दशः अर्थ. पण आपण काय म्हणायचं त्याला? मोठ्या प्रमाणावर भाजलेला असेल तर त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? सिरियस बर्न्स. जर का सिरियस बर्न्स असतील, मोठ्या प्रमाणावर भाजलेला असेल, जळालेला असेल, तर अशा वेळेस काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर त्या पेशंटला, त्या व्हिक्टिमला सगळ्यात महत्वाचं गिव्ह इमोशनल सपोर्ट. हो हो, त्या बाधित व्यक्तीला, अहो व्यक्ती कुणी असू द्या, आजार कोणता बी असू द्या, हो त्याला पहिल्यांदा काय म्हणायचं? इमोशनल. इमोशनल म्हणजे भावनिक आणि सपोर्ट म्हणजे आधार. हो, समजा एखाद्याचा भाजलाय हात एवढा मोठा आणि त्याला म्हणलं अरे बाबा आता तुला काय खरं नाही, आता बिचारा पहिलाच घाबरलेला आहे. आणि त्याला म्हटलं बाबा बाबा तुझा हात खूप भाजला बाबा, तुझा पाय फार भाजला बाबा, आता काय निघतो होत नाही बाबा. मग तो घाबरून जातो. कोणताही आजार असू द्या, हाच नाही, अगदी कोणताही आजार असू द्या, हो आपण हे शिकायचं. फक्त पुस्तकापुरतं नाही शिकायचं. एरवी सगळ्यात पहिल्यांदा काय द्यायचा? इमोशनल सपोर्ट द्यायचा. काही हरकत नाही बेटा, लागले नाही, आपण डॉक्टरांकडे जाऊया, नीट होईल, काही काळजी करू नको, वी आर विथ यू, आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्याला म्हणायचं इमोशनल म्हणजे भावनिक आणि सपोर्ट म्हणजे आधार. विचारायला चांगलं वाटेल. त्यानंतर काय? कव्हर द वुंड विथ स्टरलाइज्ड क्लॉथ. बघा शब्द खूप आले बरं का. कव्हर द वुंड विथ स्टरलाइज्ड क्लॉथ. पहा शब्द खूप यायला लागलेत आज. कव्हर म्हणजे झाकणे, वुंड म्हणजे जखम. आत्ताच बघितलं हे काय? स्टरलाइज्ड. काय उच्चार आहे? स्टरलाइज्ड. काय उच्चार आहे? स्टरलाइज्ड. काय उच्चार आहे? स्टरलाइज्ड. स्टरलाइज्ड म्हणजे निर्जंतुक. क्लॉथ म्हणजे कपडा. आता हे कुठून आणायचं गुरुजी? आमच्याकडे आहेत कपडे, स्वच्छ आहेत, हो क्लीन आहे. क्लीन आणि स्टरलाइज्ड मध्ये काय फरक आहे? आणि मी कसं करू स्टरलाइज्ड घरच्या घरी डॉक्टरकडे जाण्यापूर्वी? हो एकदम सोपं आहे. अहो आपला हातरुमाल साधं पाणी आपण उकळायला ठेवलं आणि त्याची वाफ येते की नाही बाहेर, किंवा आजकाल तुम्ही व्हेपोरायझर वापरता की नाही, त्याच्यातून वाफ येते, अशी नाकाला ते व्हेपोरायझरवरून वाफ येते की नाही. अहो त्या वाफावर जरी आपण हातरुमाल धरला तर त्या वाफेनं तो काय होतो? निर्जंतुक होतो, स्टरलाइज होतो. इतकी सोपी पद्धत आहे. तर काय आहे? असा कपडा पटकन स्टरलाइज करायचा आणि त्या जखमीवर काय करायचा? ठेवून द्यायचा. त्यानंतर इफ इझिली पॉसिबल, बघा इफ इझिली पॉसिबल, सहज शक्य असेल तर, बरं का, रिमूव्ह शूज, ज्वेलरी एक्सेट्रा. हो हे ज्यावेळेस सिरियस बर्न्स असतात, सहज शक्य असेल म्हणाले बरं का, सहज शक्य असेल तर त्या व्यक्तीचे बूट काढा. समजा पाय जळालेले आहेत, त्याचा काही झालेला आहे, तर सहज शक्य असेल तर, अदरवाईज राहू द्या. किंवा त्याचे हात जळाला तर कुठं हातामध्ये अंगठ्या वगैरे असेल तर सहज शक्य असेल तर काढा. हा त्याला म्हणायचं काय घेत नाही, मी ठेवतो व्यवस्थित. किंवा वॉच आहे किंवा अजून दुसरं काही असतात, बरोबर आहे ना, तर ते काढा सहज शक्य असेल तर. नसतं राहू द्या, डॉक्टर काढतील. तर जे आहे इझिली पॉसिबल असेल
तर काय ते काढा. त्यानंतर डू नॉट, त्याचं काय असतं हेवा, ज्यावेळेस मोठाले बन्स येतात ना, होतात ना सिरियस बन्स, त्यावेळेस मोठा मोठाले फोड येतात. हो, ज्यावेळेस मोठी बर्न होते ना हातावर पायावर समजा मोठा मोठाले काय येतात फोड येतात, त्या फोडाला काय करायचं, डू नॉट टच और बर्स्ट, त्याला ब्लिस्टर म्हणायचं. त्या फोडाला काय म्हणायचं, ब्लिस्टर. तर ते जे ब्लिस्टर्स येतात त्याला डू नॉट टच और बर्स्ट ब्लिस्टर्स ऑन स्किन. स्किन म्हणजे त्वचा, ब्लिस्टर म्हणजे त्याच्यावर भाजल्यामुळे आलेले मोठा मोठाले फोड, त्याला टच म्हणजे स्पर्श सुद्धा करू नका किंवा बर्स्ट फोडू सुद्धा नका. ते आपलं काम नाही, डॉक्टरचे. त्यानंतर काय आताच सांगितलेलं, अगदी बर्न छोटी असू नये तर मोठी, डू नॉट अप्लाय ऑइली ओनिटमेंट. ओनिटमेंट लावायचं नाही, मलम लावायचा नाही, विकोची क्रीम वगैरे असं काही लावायचं नाही. आणि अजून काय होतं की बऱ्याच वेळा मोठी बर्न असेल की समजा हे मी फुल स्लीवचा शर्ट घातलेला आणि हात जळाला तर हा कापडाचा काही भाग काय होतो, चिटकून बसतो हाताला. डू नॉट रिमूव्ह इट, त्याला रिमूव्ह करू नका. डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द पीसेस ऑफ क्लोथ, काही जे काय असतील इनसाइड द वुंड, जखमेच्या आतमध्ये असतील, ते डॉक्टरचं काम आहे. डू नॉट रिमूव्ह इट. आणि काय करा, इफ पेशंट इज कॉन्शियस, हो समजा पेशंट व्यवस्थित कॉन्शियस आहे, कॉन्शियस म्हणजे शुद्धीवर आहे, चांगला चालताय, बोलतोय, रडतोय, आरडतोय, त्याला म्हणायचं कॉन्शियस. तर त्याला काय करा, गिव्ह हिम वॉटर इन मोर क्वांटिटी, लॉट ऑफ वॉटर, त्याला इतसा खूप सारं काय करा, पाणी प्यायला द्या. आणि काय होतं किंवा अदर ड्रिंक्स जे आहे, पण ते मला नाही, थोडा चहा द्या बरं, कप भर, मला कसं तरी होईल. नो चाय, नो टी, नो कॉफी, असे ड्रिंक्स त्याला द्यायचे नाही, गरम ड्रिंक्स द्यायचे नाही, फक्त पाणी, सरबत वगैरे असं द्यायचं. आणि पटकन त्याला कुठं न्यायचं, दवाखान्यात. टेक हिम द टू डॉक्टर और हॉस्पिटल व्हेरी मच इमिजिएटली, ताबडतोब घेऊन जा. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही.